कधी कधी राग करणं चांगले सुद्धा असते. हॅलो फ्रेंड्स, आज तुम्ही 5th टास्क स्वीकारणार आहात. आजचे टास्क जरा इंटरेस्टिंग आहे. लक्षात घ्या, जसा सतत राग करणं चुकीचं आहे तसंच सतत राग मनात ठेवणे सुद्धा चुकीचे आहे. कारण राग तुम्ही मनातच ठेवला तर तो तुमच्या मनात आणि शरीरात निगेटिव्ह केमिकल सिक्रेट करतो आणि तुमची फिजिकल आणि मेंटल हेल्थ खराब होत जाते. म्हणूनच हा मनात आणि शरीरात दडलेला राग बाहेर काढणं गरजेचं आहे. पण मग कसा? तर एक, मूव्ह दी एनर्जी. यात तुम्हाला काय करायचे आहे की आपल्या रूमचा दरवाजा बंद करा आणि 5 ते 10 मिनिट ऑफ मूव्हमेंट. यामध्ये तुम्हाला संपूर्ण शरीर शेक करा. स्टॉम्पिंग, पाय जमिनीवर आपटा. डान्सिंग वेडा वाकडा कसाही डान्स करा. पंचिंग अ पिलो, उशीवर बुक्के मारा आणि मोठ्याने ओढून घ्या आणि अशा पद्धतीने तुमच्या मनातला शरीरातला राग रिलीज करा, त्याला बाहेर फेका. आणि मग तुमच्या नोटबुकवर लिहून काढा, मी निरोगी मार्गाने हेल्दी वेने राग सोडत आहे आणि प्रत्येक वेळी मला हलकं वाटतं. तसेच जेव्हा मी शारीरिकरित्या राग सोडून देतो तेव्हा माझ्या शरीराला कसे वाटते याचं उत्तर तुम्ही तुमचं शोधा आणि लिहून काढा. चला तर मग कमेंट करा, मूव्ह दी एनर्जी. आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीने राग रिलीज करायला आवडेल ते पण मला कमेंट करा. आणि त्याचबरोबर आता मी नेक्स्ट कुठल्या टॉपिकवर तुम्हाला चॅलेंज घ्यायला हवं, तुम्हाला कुठल्या टॉपिकवर चॅलेंज घ्यायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये सजेस्ट करा. लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू.